प्राशला विषाचा पेला, मी त्याला ईश्वर म्हटले. प्राशला विषाचा पेला, मी त्याला ईश्वर म्हटले. जो सूर्य सकाळी आला, मी त्याला ईश्वर म्हटले. फोडला किती मीठ आहो, ना सगळे सोयरे आले. फोडला किती मीठ आहो, ना सगळे सोयरे आले. बिन बोला उन जो आला, मी त्याला ईश्वर म्हटले. जो सूर्य सकाळी आला, मी त्याला ईश्वर म्हटले. घेऊन व्यथेची हाडे सत्याच्या रस्त्यावरती, घेऊन व्यथेची हाडे सत्याच्या रस्त्यावरती. जो एकेकटा निघाला, मी त्याला ईश्वर म्हटले. जो सूर्य सकाळी आला, मी त्याला ईश्वर म्हटले. आणि आश्चर्य आहे की भरवून जगाला साऱ्या, जो घास गिळायासाठी, भरवून जगाला साऱ्या, जो घास गिळायासाठी. हातावर ज्याच्या छाला, मी त्याला ईश्वर म्हटले. नमस्कार मित्रो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कलम 19 या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध गझलकार प्रफुल्ल गुजाळे सर. तुमचं स्वागत आहे. आपण पाहून राहिलेलो आहे की मराठी साहित्यामध्ये गझलेचा जो प्रकार आहे, हा गझलेचा प्रकार अधिक प्रसिद्ध आहे इतर सर्व प्रकारांमध्ये. त्याचं कारण मला असं वाटतं की माणसाचे अंतरंग अधिक चांगल्या पद्धतीनं प्रतिबिंबित करण्याची क्षमता जेवढी गझलेमध्ये आहे, कदाचित ती इतर मराठीच्या फॉर्ममध्ये असेल. असे गझलकार आज आपल्यासोबत आहेत. सर, मला एक सांगा, मराठीचे जेवढे काही साहित्य प्रकार आहेत, त्या साहित्य प्रकारामध्ये आज जर आपण पाहिलं साहित्य विश्वामध्ये, तर सगळ्यात मोठी प्रसिद्धी आणि कोणीही तरुण जो लिहितो आहे किंवा आपल्या भावना व्यक्त करतो आहे शब्दांच्या माध्यमातून, तो गझल या प्रकारालाच फॉलो करताना किंवा त्याच्या पाठीशी जाताना दिसतो. काय कारण असू शकते? गझलेमध्ये तिच्या आकृतीबंधात एक असं आकर्षण आहे की प्रत्येक नवोदित माणसाला ती आपल्याकडे आकर्षून घेते. आणि त्या गझलेमधलं वैशिष्ट्य आणखी असं आहे की जे आपल्याला स्पष्ट मांडायचं आहे ते मांडण्याची मुभा या गझलेमध्ये आहे. म्हणजे गझलेमध्ये वैशिष्ट्य असं असतं की त्यातील प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयावर लिहिता येऊ शकतो. म्हणजे वेगवेगळे आशय एकाच गझलेमध्ये आपण मांडू शकतो. आणि त्यामुळं ते अधिक सोपं पण आहे, तितकंच क्लिष्ट पण आहे. अच्छा. परंतु त्यामधलं जे कॅची, म्हणजे ती गोष्ट कॅच करते एखाद्या. म्हणजे गझलेबद्दल असं म्हटलं जातं की इतर काव्यांच्या बद्दल या दिलातून, म्हणजे या मनातून ते येते आणि दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं, इथपर्यंत काव्याबद्दल बोललं जातं. परंतु गझलेबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की असदिल रिजत बसदिल खिजत. म्हणजे ते एका हृदयातून उसळते आणि दुसऱ्या हृदयावर कोसळते. त्यामुळं त्यातला जी नजाकत आहे, मजा आहे, ती तरुण पिढीला जास्त आकर्षित करते असं मला वाटतं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की गझलेमधली जी नजाकत आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहायला मिळते. म्हणजे अगदी उर्दू शायरीपासून तर आता मराठीमध्ये सुद्धा चारुडींच्या जागी शायऱ्या यायला लागल्या, त्या गझलेच्या रूपाने यायला लागल्या. म्हणजे एक काळ असा होता की वेगवेगळ्या प्रकारामधली कविता जी असेल, मग ती बासी मर्ढेकरांची असेल किंवा ग्रेसांची कविता असेल, जिला दुर्बोध कविता असं म्हटलं जातं, अशा सगळ्या कवितेचे प्रकार मराठी साहित्यामध्ये असताना आज मात्र गझलेला एवढी जी प्रसिद्धी मिळते आहे, तर ती या हृदयापासून तर त्या काळजापर्यंत पोहोचवण्याची जी क्षमता आहे, जी मॅसेंजर म्हणून जी गझल काम करते, ती अत्यंत प्रभावी आहे. मग ती समाजाच्या वैगुण्यावर भाष्य करणारी असेल किंवा वैयक्तिक वेदना आणि दुःख मांडणारी असेल, या हृदयापासून तर त्या हृदयापर्यंतचा गझलेचा जो प्रवास आहे मराठीमधला, हा आपण आज समजून घेणार आहोत. सर, आता आपण बघितलं की उर्दूमध्ये बरेच शायर आहेत, मोठमोठे शायर आहेत. आणि मला असं वाटतं की जिथपर्यंत मी गझलेच्या प्रकाराला ओळखतो, उर्दूमधून बरेचसे शब्द मराठी गझलेमध्ये आहे. म्हणजे मराठी गझल लिहिणारी बरीच लोक आज उर्दू शब्दांचा सुद्धा वापर करतात आणि ती प्रभावी करण्यासाठी आणि अधिक मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित तिचा वापर होत असावा. उर्दूमधले असे कोणते शायर आहेत की ज्यांची छाप तुम्हाला असं वाटतं की मराठी गझलेवर काही प्रमाणात दिसते? मराठी गझलेवर उर्दूच्या बऱ्याच शायरांची, म्हणजे
अर्थाच्या अँगलनं बरेच शेर किंवा ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये प्रभावीपणे झाल्या. परंतु मराठीचं एक वेगळा बाज आहे. अच्छा. कारण की एखादी भाषा आहे, ज्याप्रमाणे आपण उर्दू भाषा म्हणतो, की उर्दू म्हटलं की लोकांना गझल आठवते बरोबर. आणि त्या उर्दू शब्दांचा वापर करणं हे आपल्याला पण आवडतं. कारण की बरोबर. त्याच्यामधला जो भारदस्तपणा आहे, तो आपल्या भाषेमध्ये आपल्याला एवढा जाणवत नाही. परंतु भट साहेब असं म्हणतात, की शब्द वाकवण्याची कला ही गझलकाराला आली पाहिजे. क्या म्हणजे बात है! त्यानं आपल्या मराठी भाषेचे शब्द घेऊन आणि मराठी भाषेमध्ये जे जे काही बोली भाषेतील शब्द असतील किंवा असे काही बरेच शब्द आहेत, की जे आता आताच्या वर्तमान भाषेमध्ये आपण जेव्हा बोलचालीमधून ते दिसून येत नाही आपल्याला. परंतु त्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढं पॉवर आहे. परंतु ते वाकवण्याची वाकवण्याची ताकद कला. गझलकारामध्ये असते. बरोबर. हं, हं. तर मराठीमध्ये जी गझलेची मुळातच सुरुवात झाली ती म्हणजे माधव जुलिया. माधव ज्युलियनांनी मराठीमध्ये गझलांजली हा सर्वप्रथम लिहिलेला गझल संग्रह आहे. म्हणजे त्यांनी जी वृत्त आहेत आणि त्यांचा वृत्तांचा अभ्यास, अच्छा. त्यामुळं मराठी भाषेला सगळ्यात पहिल्यांदा गझलेचा परिचय हा गझलांजलीच्या माध्यमातून माधव ज्युलियन यांनी करून दिला. आणि त्यानंतर जेव्हा सुरेश भटांनी गझल लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी खऱ्या अर्थानं गझलेचा पाया रचला आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि तिथूनच मराठी भाषेला गझलेची जास्त ओळख झाली आणि आणि भटांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेच गझलकारांना गझलीची बाराखडी त्यांनी दिली. अच्छा. त्यांचा एल्गार गझल संग्रह आणि त्यामधून त्या गझलेचं आकर्षण लोकांना हळूहळू त्यामधून निर्माण झालं. ते स्वतंत्र कार्यक्रम पण करायचे. एल्गार फार गाजला. एल्गार. एल्गार फार गाजला. हं. आणि भटांचा. त्यानंतरचा काळ जो आहे तो म्हणजे आम्ही आता ही जी लिहिते मंडळी झालो, तर गझलनवाज भीमराव पांचाळ अच्छा. यांच्या मार्गदर्शनामध्ये म्हणजे मी जरी स्वतः त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालो आहे. अ, एक आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की गझलेच्या संदर्भामध्ये आज भीमराव पांचाळेंचं नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशामध्ये त्यांचे गझलेचे कार्यक्रम होतात. याच्यानंतर उर्दूमधले जे गझलकार आहेत, तुम्हाला उर्दूमधली किंवा हिंदीमधली जी एखादी गझल जी तुमच्या फार मनाच्या जवळ आहे? हं. नाही उर्दूमधला आता अलीकडे आपण मुनव्वर राना यांचे विशेषतः म्हणजे त्यांनी तर गझलेचा प्रवास जो आहे तो म्हणजे असा वेगळ्या दिशेनं गझलेला म्हणजे आधी कसं गझलेबद्दल बोललं की आशिक, माशूक इथपर्यंत ही गझल मर्यादित होती. परंतु त्यानंतर दुष्यंत कुमारांसारखे की इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए और पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, क्या बात है! इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए और मेरे दिल में ना सही तेरे दिल में ही सही, तू कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. क्या बात है! असं म्हणजे सामाजिक आशयाकडे दुष्यंत कुमार यांनी वळवलं आणि नंतरचे जे गझलकार आहेत प्रहाद इंदुरी साहेब यांची सुद्धा म्हणजे त्यांची जी गझलेची पेश करण्याची जी त्यांचा ढब आहे, ती अतिशय आक्रमक होती आणि त्यामुळं त्यांनी एका विशिष्ट आक्रमक पद्धतीकडे सुद्धा गझल गेली. म्हणजे गझलेला असं राहिलं नाही कुठली बात, की ती गायला सुद्धा गेली, हां. ती रोमॅन्टिझममध्ये सुद्धा आली, ती सामाजिक आशय सुद्धा तिने पाहिले आणि मुनव्वर राणासारख्या गझलकारांनी आई या विषयाकडे सुद्धा गझलेला वळवलं. म्हणजे भावनिक विषय असो, सामाजिक विषय असो, सांस्कृतिक विषय असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरणारी ही गझल असते. म्हणजे आपल्या मनातल्या भावना अत्यंत तीव्र आणि माफक शब्दामध्ये समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची ताकद ही मराठीतल्या या गझल प्रकारामध्ये आहे. म्हणजे आपल्याला जर असं वाटलं, की या आयुष्यामध्ये आता काही उरलेलं नाही आहे, हा झाला एक प्लेन विषय. परंतु याला जेव्हा एखादा गझलकार म्हणेल, की आयुष्याला घात म्हणालो, मरणाची सुरुवात म्हणालो, कळले नाही कोण कुणाचे, जगण्याला अपघात म्हणालो. वाह! असं एका गझलकारानं म्हटलेलं, हे गझलेतून अत्यंत प्रभावीपणे तुमच्यापर्यंत पोहोचतंय. एखादी अशी गझल जी तुम्ही लिहिलेली आहे आणि तुम्हाला असं वाटतं, की निरंतर ही गझल मी म्हटली पाहिजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये, अशी कोणती एक गझल तुमची? अशा बऱ्याच गझला आहेत. मनाच्या परंतु फार जवळ असणारी, ती स्वतःच तुम्हाला प्रभावित करीत राहते.
तर ती तर शेतकऱ्याच्या जीवनावर लिहिली होती की इथे ना कुणाचे खरे पीक पाणी, क्या बात, चुकाऱ्या विना हे झुरे पीक पाणी. क्या बात. इथे ना कुणाचे खरे पीक पाणी, चुकाऱ्या विना हे झुरे पीक पाणी. घबाडे वशिला लबाडी मुजोरी, क्या बात आहे. वा. लफंगेच घेती बरे पीक पाणी. इथे ना कुणाचे खरे पीक पाणी. क्या बात आहे. वा. ही गझल जी आहे, मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थेवर भाष्य करणारी आहे, वेदनेवर भाष्य करणारी आहे आणि प्रखर समाज वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवणारी आहे. साहित्य म्हटलं की ते समाजाचं प्रतिबिंब असतं. साहित्याचे सगळे विषय हे समाजानंच दिलेले असतात, साहित्यिकाला दिलेले असतात, गझलकाराला, कवीला दिलेले असतात. भीमराव पांचाळे दादांचा जेव्हा संदर्भ येतो, तेव्हा आता सध्या तर ते फार प्रसिद्ध आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा संघर्ष अगदी रूट लेव्हलपासून तर आजपर्यंत फार मोठा राहिलेला आहे. पांचाळे दादांची अशी एक गझल ते जेव्हा गायतात, ती तुमच्या अगदी हृदयापर्यंत पोहोचते. अशी एखादी पांचाळे दादांची आठवणीत राहिलेली गझल कोणती? दादांच्या म्हणजे भीमराव दादांच्या म्हणजे गझलेकडे जेव्हा आम्ही वळलो, तर ते म्हणजे त्यांच्या गायकीच्या मुळेच आम्ही बरोबर. त्याच्यामध्ये आकर्षित झालो. कारण कसं आहे की गझल ही पोहोचली पाहिजे. म्हणजे केवळ लिहून ते होत नाही. तर ती त्या जे त्याचे चाहते आहेत, जे त्यांना अनुभवू शकतात तो भाव, त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि हे पोहोचवण्याचं माध्यम अ, वर्तमानपत्रातून पोहोचवलं जाऊ शकतं, आपण मुशायऱ्यांमधून पोहोचवू शकतो. परंतु ते आशयप्रधान गायकी जी आहे दादांची, तर आशयप्रधान म्हणजे ज्याच्यामधला अ, म्हणजे ते खूप चांगले संगीतकार आहेत, खूप चांगले गायक आहेत आणि त्यांचा नाट्य गीतांवरचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे, शास्त्रीय संगीतांचा सुद्धा अभ्यास आहे. तर त्यांनी हे सगळं जे संगीत त्यांच्या गायकीमध्ये हे ठेवत असताना त्यांनी सर्वप्रथम संगीताचं नॉलेज समोर नाही ठेवलं, तर सगळ्यात प्रथम आशय ठेवला. म्हणजे आशयाला प्रधान मानून त्यांनी गायकी केली आहे आणि त्यामुळे दादांच्या तोंडून निघालेला कुठलाही शेर असो, तर तो काळजावर येऊन कोसळतो. सोडतो. तर त्यामुळं आम्ही सुद्धा त्यांच्या बऱ्याच म्हणजे आम्ही आकर्षण होण्यामागचा तो मूळ उद्देश हे राहिलेला आहे. तर त्यांच्या तर बऱ्याच गझला आहेत. परंतु जेव्हा आम्ही कसं असते, की पहिले आपण जेव्हा पाहतो, हां, म्हणजे आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट जेव्हा पाहतो, तेव्हा आपल्याला ती जास्त जास्त आकर्षित आकर्षित करते. करते. तर जेव्हा आम्ही या गझलीकडे वळायचंही होतो, तेव्हा जेव्हा दादांच्या गझला ऐकायचो, तर तर एक जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, क्या बात! केलेत वारे ज्याने, तो मोगरा असावा. क्या बात आहे! क्या बात! आणि ही पण गझल मला इलाही जमादारांच्या ची ही गझल आहे. दादांनी गायलेली आहे. आणि आणखी बरेच काही गोष्टी होत्या. त्यामधल्या आणखी गझल आहे, की संगीता जोशी यांची एक गझल आहे, की आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे. तर हे असं भाष्य आपल्याला खूप आकर्षित करून जायचं आणि दादा ते त्या पद्धतीनं मांडायचे. तर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय की दुसरं आपल्या बरोबर. आणि जेव्हा मैफिल पाहिली म्हणजे आधी तर कॅसेट पाहायचो, हं. ऐकायचो आम्ही दादांचे कॅसेट आधी यायच्या. तर एक वेळा म्हणजे माझा पहिला कार्यक्रम दादांचा पाहिलेला तो म्हणजे झिरो पॉइंट हॉटेल मुळशीला जे अच्छा. आपलं इथले आहेत म्हणजे झिरो पॉइंटला हां. परवर्धा धरणावर. तिथे कोजागिरीला त्यांचा सत्कार होता, कार्यक्रम होता. तो पहिला कार्यक्रम आम्ही दादांचा पाहिला. तर तेव्हा सुद्धा बऱ्याच मैफिल पाहण्याचा पहिल्यांदा योग आला होता. आणि त्यांचा तो ही अचानक माणसांची माकडे झाली कशी, क्या बात! माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे. हा खावरांचा शेर तेव्हा जे प्रेष हं. करतात. तर म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर. हे आपण जो आता सरांनी सांगितला हा पांचाळे दादांचा जरी प्रवास असला, तरी एखाद्या प्रभावी माणसाच्या प्रभावामध्ये येणारी लोकं, म्हणजे परिसाच्या प्रभावामध्ये येणारी जी लोकं आहेत, तर ती परिसाप्रमाणेच सुगंधी होतात, त्यांचे शब्द सुगंधी होतात. आपण जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाता, गझलकार म्हणून, साहित्य संमेलनांना जाता, तिथे तरुणांचा जो प्रतिसाद आहे ॲज अ प्रेक्षक म्हणून हं. आणि या गझलाच्या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण आता लिहित आहेत, तर तुम्हाला काय अनुभव वाटतो? नवीन मुलं सुद्धा खूप चांगलं गझल लेखन करत आहेत. तसं पाहिलं तर जी लिखाणामधली मक्तेदारी आपण पाहूया आधीच्या समाजामध्ये जो समाज शिकला असेल, जो खूप उच्च विद्याविभूषित झाला, त्यांनीच लिहिण्याकडे प्रयत्न केला सगळ्यात पहिले.
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणजे हा काही आपला विषय नाही आहे बाबा, म्हणजे असा विचार करून ते या विषयाकडे वळलेले दिसून येते. परंतु भट साहेबांनी आणि त्यानंतरच्या काळामध्ये भीमराव दादांनी एक त्यांच्या लक्षात आलं जेव्हा, की अरे ही नवीन पिढीला हे भावताय कुठतरी. सुरेश भटांची अशी एखादी गझल हं. जी तुमच्या लक्षात आहे असं? बरेचसे आहे. कारण की सुरेश भटांचा एल्गार हा म्हणजे माझं या क्षेत्राकडे वळणं, हे मी पहिले आधी कविता वगैरे करायचो थोडंफार. तर प्रमोद चोबितकर मी त्याला माझ्या कविता ऐकायचो. कारण की कसं आहे, की कविता-बिविता दुसऱ्यांना ऐकत बसणं म्हणजे लोकांना ज्यांना नाही पटत त्याला कशाला रोज ऐकायचं. बरोबर. तर माझा मित्र होता प्रमोद. त्याला आम्ही दोघं जण बसायचो नदीच्या किनारी आणि मग चर्चा करायचो असं. मग मी त्याला ऐकवायचो मला. तो ऐकवायचा. तर तो मला म्हणायचा, की "यार तुझं हे आहे ना थोडंफार थोडंसं गझलेच्या साईडनं." तेव्हा मला गझल म्हणजे काय हे पण गझलेतला गही कळायचा नाही. तर त्यानं मला भट साहेबांचं पुस्तक एल्गार दिला होता. आणि त्यावेळी लोड शेडिंग होतं. हां. तर लोड शेडिंग होतं आणि त्यानं रात्री दिला मला तो. तर लोड शेडिंग असल्यामुळे लाईन नव्हती आणि तेव्हा मी तो गझल संग्रह एका रात्रीत तो वाचून काढला. आणि तो एवढा तंद्रीत वाचला गेला म्हणजे कधी मला असं वाटतं, की तो सुद्धा एक सिच्युएशन असावी, की लाईट फार कमी आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार चांगलं राहते आणि अशा वेळी तो एल्गार वाचण्यात आला. तर तो एवढा झोंबला, की त्याची नशा म्हणजे अजूनही उतरू शकत नाही. म्हणजे मला तरी वाटतं, की ज्यांनी एल्गार वाचलाय, त्या एल्गारची छाप प्रत्येकाच्या लिखाणामध्ये आहे. कुठे ना कुठे आहे. आढळून येते. तर भट साहेबांचे बरेचसे शेर आहेत, की "मठोमठी मुंबाजींना कीर्तने करू द्या, क्या बात! विठू काय बेमानांना पावणार आहे." वाह! वाह! म्हणजे एवढं आक्रमक. हं. तत्पूर्वी जेव्हा मी वाचायचो त्यांचं भट साहेबांचं, की सारासार म्हणून एक सदर यायचं हं. लोकमतला. तर मी तेव्हा म्हणजे असं विशेष वाचनाची आवड नव्हती, परंतु तो लेख असायचा. आणि ते लिहिलेलं असायचं. बाकीचं मला त्यांच्यामधलं कसं आपल्याला कसं आहे, आपल्याला ज्या गोष्टीला जे आवडते आपण तिकडे जास्त लक्ष देतो. तर ते कधी-कधी म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या लेखामध्ये 1-2 शेर असायचे. मधात ते बोल्ड याच्यामध्ये टाकायचे. मी सगळ्यात पहिले तो लेख सुरवणी आली, की त्याच्यामधलं हे पाहायचो ते शेर. शेर. आणि ते वाचल्यावर मला एकदम असं मस्त वाटायचं त्याच्यामधलं, की नाही हे काहीतरी खूपच छान आहे. पण ते तेव्हा मला माहीत नव्हतं, की हे शेर आहे. म्हणजे जसं आपण आता म्हणतो, की 2 ओळी म्हणता तुम्ही बरोबर. लोकं 4 ओळी. पण त्याच्यामधल्या गझलेतल्या प्रत्येक 2 ओळीच्या कपलेटला शेर म्हटलं जातं. अच्छा. म्हणजे त्या एका शेरमध्येच पूर्ण आशय मांडायचा असतो. तर आज भट साहेबांचे बरेच आहेत, की "पाहिले मी दुःख जेव्हा तुझे, दुःख माझे लहानसे झाले. क्या हे इतकेच मला जाताना तरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते." अ, भट साहेबांच्या एल्गारचा विषय जेव्हा येतो, तेव्हा या एल्गारने गझलकारांच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत. भटांचा जो एल्गार आहे, हा एल्गार व्यवस्थेच्या वैगुण्यावर भाष्य करणारा आहे. वैयक्तिक मानवी दुःखाला अधिक प्रखरतेनं समोर मांडणारा आहे. त्याचबरोबर हा एल्गार ज्यावेळेस प्रकाशित झाला किंवा लोकांमध्ये आला, त्या काळामध्ये गझलेचा एक काव्य प्रकार म्हणून मराठी साहित्यसृष्टीमध्ये जो एक संघर्ष चालू होता, त्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करणारा सुद्धा एल्गार आहे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो, की जेव्हा भुजाडे सर म्हणतात, की एल्गारमुळं मी प्रभावित झालो. एल्गारने महाराष्ट्रातली अनेक तरुण मनं प्रभावित केलेली आहे आणि एल्गारमुळेच गझलकारांची एक पिढी निर्माण झाली आणि त्या पिढ्यांनी उत्तमोत्तम साहित्याची देणगी आपल्या समाजाला, तरुण मनाला दिलेली आहे, रसिकांना दिलेली आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे, की तुमचा जो मौन मनाचा दरवाजा जो गझल संग्रह आहे सरांचा, त्याच्यामध्ये अनेक गझला त्याच्यामधल्या सामाजिक गोष्टींवर, सांस्कृतिक गोष्टींवर किंवा एकंदरीतच मानवी वैगुण्यावर भाष्य करणाऱ्या, प्रकाश टाकणाऱ्या आहेत. आणि अत्यंत कमी शब्दामध्ये गझलेचं ते वैशिष्ट्यच आहे. कमी शब्दामध्ये आशय तुमच्यापर्यंत मांडणे. गझलेचा जो काही टेक्निकल भाग आहे, तो आपण सोडून देऊया. शेवटी गझल असेल, कविता असेल किंवा साहित्याचा कोणताही प्रकार असेल, हे तुमच्या मनाचं प्रतिबिंब असतं आणि मनाला काही टेक्निक लागत नाही. मन हे स्वयंभू आहे.
असे वेगवेगळे अशा एखाद्या सामाजिक विषयाच्या संदर्भामध्ये आपली एखादी गझल आहेत. म्हणजे त्यामधले शेर आहेत शेर आहे. हा, वेगवेगळे. शेर शेर. जसं आता की तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो. त्या तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो. बरेच होते बोलायाचे, शांत राहणे शिकलो. क्या बात आहे. आता एक पुढचा शेर आहे याच्यामधला की तो दुसरा आशय दाखवतो की हा. तिचेच आता सरपण झाले, घरात अडगळ झाली. क्या बात. तिचेच आता सरपण झाले, घरात अडगळ झाली. ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे शिकलो. क्या बात आहे. वा 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 वा. सामाजिक आशयाची किंवा मानवी संबंधांच्या संदर्भामध्ये हा शेर होता. आता आपण जर पाहिलं मराठीमध्ये तर बरेच गझलकार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे मराठीमध्ये अत्यंत प्रभावी शेर त्याच्यामधून येतात. प्रेमावर भाष्य करणारे काही शेर. बरेच आहेत. आणि आपण आता भट साहेबांचा जो उल्लेख केला, म्हणजे भट साहेबांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी हे जे आहे सामाजिक दुःख आपल्या गझलेतून मांडलं. परंतु ते मांडत असताना त्यांनी प्रेम हा विषय सुद्धा तितक्याच प्रखरतेनं आणि तितक्याच भक्तिरस सुद्धा त्यांनी खूप चांगला येते. म्हणजे त्यांची जर तुम्ही पाहिलं की आज गोकुळात रंग खेळतो हरी, हे त्यांनी लिहिलंय. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. यासारखं शृंगारिक लेखन सुद्धा त्यांचं खूप आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये सुद्धा बरेच म्हणजे गझलकार या म्हणजे हा विषय घेऊन सुद्धा चांगल्या गझला करतात. तर यामधल्या आता अलीकडेच माझे मित्र आहे विद्यानंद हाडके. ते त्यांचं आहे की कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी. क्या बात. कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी. जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो. क्या बात आहे. वा 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 वा. अशाच प्रकारे आमचे प्रमोद चुबितकर आहेत. ते म्हणतात की अ, रीती पापणी रोज बरसून जाते. रीती पापणी रोज बरसून जाते. रीती पापणी रोज बरसून जाते. तुझी याद काळीज उसवून जाते. क्या बात. आणि पुन्हा चालता चालता थांबतो मी. तुझी हाक पायास बिलगून जाते. क्या बात है! बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ह्या हे जे प्रेमावरचे शेर आहेत, या शेरामध्ये जसं एकीकडे मानवी मनाच्या अनेक भावनांची पदर आपल्याला या शेरमधून दिसतात. आज मराठी साहित्यामध्ये गझलेनं जी जागा घेतलेली आहे, मला असं वाटतं कदाचितच इतर साहित्यामधल्या इतर प्रकारांनी घेतली असेल. जेवढी गझल मग ती उर्दूमधली असेल, हिंदीमधली असेल, ब्रजमध्ये सुद्धा गझला आहेत. ह्या सगळा जो गझल प्रकार आहे, ज्याला भाषेचं बंधन नाही. तर गझल ही जी आहे, ही भावना घेऊन प्रवाहित होणारी आहे. ही एका हृदयापासून तर दुसऱ्या हृदयापर्यंत केलेला तिचा जो प्रवास आहे, हा प्रवासच तिला मोठा करणारा आहे. आज आपण गुजाडे सरांशी गझलेवर बोललो. पुढच्या वेळेस एका नवीन कार्यकर्त्याशी, मग तो समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातला असेल, त्याच्याशी सुद्धा बोलू. वेगवेगळ्या विषयावर बोलू. तुम्ही पाहत राहा कलम 19. धन्यवाद सर. नमस्कार.